संदर्भात राजुरा आणि आळंद मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्यांनी दुजोरा दिलाय, तर माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोलेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. जिल्ह्यामध्ये जेव्हा मतं वाढले त्या संदर्भामध्ये निवडणुकीपूर्वीच माननीय कलेक्टर आणि एसडीओ कडे तक्रार दिली होती. माझ्या तक्रारीनुसार त्यांनी 6,853 मतं कमी पण केले. आमचे नेते माननीय राहुल गांधी यांनी तो मुद्दा उपस्थित केला, तर आम्ही सुद्धा मग थोडं काशूत झालो. आम्ही सुद्धा गावागावी जेव्हा चौकशी करायला लागलो त्यावेळेस आम्हाला गडचंदूरला सुद्धा 1600 मतं जास्त आढळले. पण ज्या माणसाने हे मतं एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगाने कुठली कारवाई नाही केली. फक्त एफआयआर नोंदवला, पण कोण आहे काय ते शोध न घेता कारवाई नाही केली. त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि निवडणूक आयोगाला वारंवार पत्रावर करत आहोत, पण अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही. आमच्या कार्यकर्त्याच्या घरी एक अंगणवाडी काम करणाऱ्या बाई आहे, त्यांनी बघितले त्याच्या घरीच डिलीटचं एक रिक्वेस्ट आली. त्याला नंतर विचारले, मी नाही आणि तू नाही, कोण पाठवून दिले कुणाला माहिती नाही. पण आम्ही अलर्ट झालो आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं असं असं कुठे कुठे झालं तुम्ही पहा. तर नंतर आम्हाला कळले बरेच मोठ्या प्रमाणावर त्यांचे डिलिशनचे रिक्वेस्ट गेलेले आहे. त्यासाठी आम्ही अर्ज केलो आणि नंतर ते डेप्टी कमिशनर ते स्टेटस को मेंटेन केले. त्यामुळे नाहीतर मी पडत असतो इलेक्शनमध्ये. बिल्कुल सच है. एक विधानसभा का उन्हें उदाहरण बताया, क्योंकि ये बॉर्डर का मतदार संघ है राजुरा, और वहां पर जिस तरह से कुछ एडिशनल वोट डाले गए थे जिससे हमारे कांग्रेस का उम्मीदवार वहां पे हार गया है, जहां बीजेपी के उम्मीदवार को चुन के आने का कोई वहां पे व्यवस्था नहीं थी. इस तरह से वोट महाराष्ट्र में कई विधानसभा में उन्होंने बढ़ाया. एक उदाहरण के लिए राजुरा का उदाहरण उन्होंने दिया है. दरम्यान राहुल गांधींच्या आरोपावर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही आता समोर येऊ लागल्या, त्याही आपण पाहूया. मला असं वाटतं की काहीतरी